26 जनवरी प्रजासत्ताक दिन के उपलक्ष्य में डोंबिवली की सेवाभावी संगठना अम्बेडकरी जनहितवादी संगठना की ओर से संविधान चौक में खरडीकर क्लासेस के पास एक भव्य झंडा वंदन कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें सुबह 9 बजे के समय उपरोक्त संगठना की ओर से महानगर पालिका के कार्यालय के पास डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले पर पुष्पांजलि अर्पित की गई। उसके बाद महानगर पालिका कार्यालय से लेकर संविधान चौक तक जन जागरण रैली निकाली गई। फिर संविधान चौक पर तिरंगे ध्वज को हवा में लहराया गया। सभी ने एक सुर में एक साथ आवाज में जनगणना मन्ना राष्ट्रीय गीत के साथ झंडे को सलामी दी। इसके बाद डोंबिवली कल्याण मुंबई की जनता के प्रबोधन के लिए ज्येष्ठ साहित्यकार विचारवंत NS भालेराव का व्याख्यान रखा गया था, जिसमें आज के गणतंत्र दिवस के ऊपर विचार प्रकट किया गया, जो हम आपको सुनाते हैं। भारताचं संविधान, भारताची राज्यघटना, दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संपूर्ण भारत देशाला लागू झालं। म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत भारताचं संविधान संपूर्ण देशाला लागू झालं। आज 26 जानेवारी 2025 आहे, म्हणजे बरोबर 75 वर्ष आज होत आहेत आणि 76वा प्रजासत्ताक दिन आपण सर्वजण साजरे करत आहोत। आंबेडकरवादी जनहित संघटनेने मला आज या ठिकाणी प्रबोधनासाठी बोलवलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे। हे जे पत्र काढलेलं आहे, या पत्रकामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची पहिले मी उत्तरं देतो आणि मग जो विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे त्या विषयाच्या समोर मी तुमचं प्रबोधन करतो। या पत्रकात त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की प्रजासत्ताक भारतात प्रजेची सत्ता खरोखरच आहे का? मला जर एका वाक्यात उत्तर द्यायचं प्रमिलाताई सावंत, तर नाही हे त्याचं उत्तर आहे। नो, नेव्हर। मग आता काही लोक असं म्हणतील की अहो निवडणुका येतात त्यावेळेस लोक रांगेत लावून मतदान करतात ना, म्हणजे लोकांनी निवडून दिलेले ते लोकप्रतिनिधी असतात, मग प्रजेची सत्ता नाही तर आणखीन काय आहे? त्यामुळे हा तुमचा प्रश्न बालिश प्रश्न आहे। प्रजेची सत्ता आहे मुळामध्ये, कारण लोकच निवडून देतात। प्रश्न असा आहे की जेव्हा प्रजेची सत्ता नाही असं मी म्हणतो, तेव्हा माझ्यासमोर प्रश्न असा आहे की कुठलाही राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टी ही जनतेला विचारते का किंवा या माणसाला आम्ही उभं केलेलं आहे, हा माणूस तुम्हाला मान्य आहे का? कुठलाही राजकीय पक्ष भारतीय जनतेला, भारतीय नागरिकांना विचारत नाही। इसके बाद हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबड़े महाराज का भजन कीर्तन रखा गया, जिसका आनंद उपस्थित लोगों ने लिया। इस अनोखे कार्यक्रम को जनता के समक्ष पेश करने में अम्बेडकरी जनहितवादी संगठना के पदाधिकारी और स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंबेरो के अलावा दामोदर काकड़े, संदीप राजघाट, आनंद परदुले, दीपक गमरे, दीपक सालवे, दिनेश साकवे, हरिचंद्र कांबळे, सुमित कनकुट्टे, प्रशांत, विजय तथा सुरेंद्र गौतम का विशेष योगदान रहा। ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष जातंय। लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते। कीर्तन तुम्ही ठेवलंय, मी नाही। अस्मिता तुम्हाला जपायची आणि मला पण। मी माझ्या शिस्तीत आहे। श्रोत्यांनी शिस्तीत राहिलं की वक्ता बावळट असला तरी त्याला शहाणपणा येतो, असं वारकरी संप्रदायाचं। अरे येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शहाण्याला येड्याला बुद्धी शहाण्याला सिद्धी।
बाबासाहेबांचा विचार चला सांगूया संविधानाचा विचार चला करूया घरोघरी बाबासाहेबांचा विचार चला करूया घरोघरी बाबासाहेबांचा विचार चला करूया घरोघरी बाबासाहेबांचा विचार चला करूया घरोघरी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात येत आहे तरी आपण सर्व आंबेडकरी जनतेने किंवा आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपण या पुढची जी वाटचाल आहे ती एकत्रितपणेच पुढे जाऊया आणि नव्याने काहीतरी इतिहास या डोंबिवली शहरात घडवून दाखवूया. याच्या पुढचा कार्यक्रम संविधान चौकात पार पडेल. तर सर्वांनी तिकडे आज दिनांक 26 जानेवारी या दिवशी आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने या डोंबिवली शहरामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला. या कार्यक्रमाचं उद्दिष्टच असं आहे की ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये आज या देशामध्ये EVM मशीन असेल, लोकशाही असेल धोक्यात आलेली आहे आणि लोकांच्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकांना विश्वास एकत्र करून आंबेडकरीवादी संघटनेच्या वतीने आम्ही लोकांमध्ये संघटनेच्या वतीने आम्ही सर्व तळागाळातल्या लोकांना एकत्र करण्याचं काम या संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सगळे करणार आहोत.